शांत का? नमस्कार. असं कधी झालंय का की खूप महत्वाच्या कामाच्या ऐन मोक्यावर लाईट गेली आणि सगळं केलेलं काम एका क्षणात गायब? अरे देवा, काय अवस्था होते नाही? तर याच मोठ्या संकटातून आपल्याला वाचवणाऱ्या एका महत्वाच्या उपकरणाबद्दल म्हणजे यूपीएस बद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया. यूपीएस म्हणजे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी वीज गेल्यावर नक्की होतं काय? मग यूपीएस नावाचा हा इलेक्ट्रॉनिक बॉडीगार्ड काम कसा करतो? त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, जसं की ऑलवेज ऑन गार्डियन आणि क्विक स्विचिंग प्रोटेक्टर्स, आणि सगळ्यात शेवटी आपल्यासाठी नक्की कोणता यूपीएस योग्य आहे हे कसं ठरवायचं? चला तर सुरू करूया. आणि तो क्षण येतो. अचानक सगळीकडे शांतता, समोरची स्क्रीन काळी, लाईट गेली. हाच तो मोमेंट ऑफ ट्रुथ आहे. आपल्या महागड्या टेकसाठी आणि आपल्या महत्त्वाच्या डेटासाठी हा सगळ्यात धोक्याचा क्षण असतो. पण वीज गेल्यावर नक्की घडतं काय? म्हणजे ही फक्त एक छोटीशी अडचण आहे की याच्यामागे काहीतरी मोठं नुकसान लपलेलं आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? नाही, ही फक्त अडचण नाहीये. हे खरं नुकसान आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीमधले नाजूक सेन्सर्स असोत किंवा आपल्या घरातल्या कम्प्युटरमधला आपला महत्त्वाचा डेटा, लाईट गेल्यावर एका क्षणात सगळं धोक्यात येतं. तुमचा डेटा उडू शकतो, फाईल्स करप्ट होऊ शकतात आणि इतकंच काय, कधीकधी तर आपलं हार्डवेअरसुद्धा कायमचं खराब होऊ शकतं. मग ह्या इतक्या मोठ्या समस्येवर उपाय तरी काय? तर इथेच एंट्री होते आपल्या इलेक्ट्रॉनिक बॉडीगार्डची, यूपीएस. हो, एक असं उपकरण जे अगदी शांतपणे पण 24 तास आपल्या टेक्नॉलॉजीच्या संरक्षणासाठी सज्ज असतं. चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हे आहे तरी काय. यूपीएस म्हणजे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. हे एक असं इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जे मुख्य वीज पुरवठा बंद झाल्यावर अक्षरशः डोळ्याचं पातं लवण्याच्या आत तुमच्या डिव्हाइसला बॅटरीमधून इमर्जन्सी पॉवर देतं. याचा अर्थ तुमचं काम थांबत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या उपकरणाला कोणताही धोका पोहोचत नाही. पण थांबा, अनेकांना वाटतं की यूपीएस म्हणजे फक्त एक बॅटरी बॅकअप. पण तसं अजिबात नाहीये, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. हो, ते बॅटरीतून पॉवर तर देतच, पण त्यासोबत विजेच्या धोकादायक चढ उतारांपासून, ज्याला आपण सर्जेस आणि डिप्स म्हणतो, त्यापासून आपल्या उपकरणांचं संरक्षण करतं. डेटा लॉस होण्यापासून वाचवतं. थोडक्यात काय, तर ही एक संपूर्ण सुरक्षा प्रणाली आहे. ठीक आहे, मग यूपीएसचे प्रकार कोणते असतात? चला तर थेट सगळ्यात शक्तिशाली आणि सर्वोत्तम प्रकाराबद्दलच बोलूया. ऑनलाईन यूपीएस. याला आपण संरक्षणाचा सर्वोच्च स्तर म्हणू शकतो. इथल्या डायग्रॅमकडे जरा बघा. ऑनलाईन यूपीएसचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये? आपलं उपकरण नेहमी बॅटरी आणि इन्व्हर्टरमधून येणाऱ्या शुद्ध विजेवरच चालतं. बाहेरून येणारी मुख्य वीज फक्त बॅटरी चार्ज करण्याचं काम करते. त्यामुळे लाईट गेली तरी उपकरण बॅटरीवर शिफ्ट होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ते आधीपासूनच बॅटरीच्या सुरक्षित पॉवरवर असतं. म्हणजे स्विचिंग टाइम 0, 0. आता हे काम कसं करतं ते पाहू. खूप सोपं आहे. बघा, भिंतीतून येणारी एसी पॉवर आधी रेक्टिफायरमध्ये जाते, जिथे तिचं डीसी पॉवरमध्ये रूपांतर होतं. ही डीसी पॉवर बॅटरीला चार्ज करते आणि त्याचवेळी इन्व्हर्टरकडेही जाते. मग इन्व्हर्टर या डीसी पॉवरला परत एकदम शुद्ध, स्थिर एसी पॉवरमध्ये बदलून आपल्या डिव्हाइसला देतो. या प्रक्रियेला म्हणतात डबल कन्व्हर्जन. आणि याचा रिझल्ट, आपलं उपकरण मेन पॉवर लाईनच्या सगळ्या त्रासांपासून पूर्णपणे वेगळं, आयसोलेटेड आणि एकदम सुरक्षित राहतं. बरं, ऑनलाईन यूपीएस तर झाल्यास सर्वोत्तम पर्याय. पण आता आपण त्या प्रकारांबद्दल बोलूया जे घरात किंवा ऑफिसमध्ये जास्त वापरले जातात. हे आहेत क्विक स्विचिंग प्रोटेक्टर्स, जे गरज पडल्यावर बॅटरी पॉवरवर स्विच करतात. इथे आपल्याला 2 खूप कॉमन प्रकार दिसतायत. एक आहे ऑफलाईन यूपीएस आणि दुसरा आहे लाईन इंटरॅक्टिव्ह. आता या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ट्रान्सफर स्विच. म्हणजे काय, तर नॉर्मली वीज थेट तुमच्या डिव्हाइसला मिळत असते. पण जशी लाईट जाते तसा हा स्विच काही मिलीसेकंदांच्या आत, म्हणजे अगदी पटकन, कनेक्शन बॅटरीवर शिफ्ट करतो. म्हणजे ह्या दोन्हींमधला मुख्य फरक पुन्हा एकदा स्पष्टपणे समजून घेऊ. ऑनलाईन यूपीएसमध्ये पॉवर नेहमी बॅटरी आणि इन्व्हर्टरमधून येते, म्हणून स्विचिंग टाइम 0 असतो. याच्या उलट ऑफलाईन यूपीएसमध्ये पॉवर थेट बाहेरून येते आणि लाईट गेल्यावर बॅटरीवर स्विच व्हायला काही मिलीसेकंदांचा, अगदी छोटासा पण वेळ लागतो. हाच तो महत्त्वाचा फरक आहे. मग तुम्ही म्हणाल, लाईन इंटरॅक्टिव्हमध्ये असं काय खास आहे? तर तो ऑफलाईनपेक्षा जरा जास्त हुशार आहे.
त्याच्यात असतो एक ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर किंवा AVR. समजा व्होल्टेज थोडं कमी जास्त झालं ना, तर हा AVR बॅटरी न वापरताच ते दुरुस्त करतो. याचा फायदा काय? छोट्या छोट्या गोष्टींसाठी बॅटरी वापरली जात नाही आणि तिचं आयुष्य वाढतं. आहे की नाही स्मार्ट? तर आता ऑनलाईन, ऑफलाईन, लाईन इंटरॅक्टिव्ह हे सगळं तर कळलं. पण मग यातला आपल्यासाठी योग्य UPS निवडायचा कसा? चला आता या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा तक्ता म्हणजे एक सोपी खरेदी मार्गदर्शिका समजा. बघा, जिथे एका सेकंदाची सुद्धा दिरंगाई चालणार नाही, जसं की महत्त्वाचे सर्व्हर्स, डेटा सेंटर्स किंवा मेडिकल उपकरणं, तिथे डोळे झाकून ऑनलाईन UPS घ्या. आता होम ऑफिस असेल किंवा गेमिंग PC, जिथे संरक्षण आणि किंमत दोन्हींचा विचार करायचा आहे, तिथे लाईन इंटरॅक्टिव्ह हा एक उत्तम पर्याय आहे. आणि अगदी सामान्य घरगुती वापरासाठी, जिथे फक्त बेसिक बॅकअप आणि थोडं संरक्षण हवंय, तिथे ऑफलाईन UPS कमी खर्चात आपलं काम चोख करतो. तर मग आता आपल्याला UPSचे प्रकार आणि ते कसे काम करतात हे चांगलंच माहीत झालंय. पण हे सगळं संपवण्याआधी फक्त एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा की आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे, असं कोणतं उपकरण आहे जे बंद पडणं आपल्याला अजिबात परवडणार नाही, ज्यावरचा डेटा गमावणं आपल्याला चालणार नाही? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तोच आपल्यासाठी योग्य UPS आहे.